भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, कसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी, तर जतमधून गोपीचंद पडळकरांना संधी। विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 55 जागांवर लढणार। सूत्रांची माहिती, भाजपकडून पुन्हा एकदा 9 आकड्याचे गणित जुळवण्याचे प्रयत्न। मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम। काही ठिकाणी उमेदवार अदलाबदल होण्याची शक्यता। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत विदर्भ आणि मुंबईतल्या तिढा असलेल्या जागांवर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची चर्चा। जागांची अदलाबदल होऊ शकते का याबाबतही बैठकीत चर्चा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। तिसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा। बीडमधून संदीप क्षीरसागर, उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना उमेदवारी। धाराशिवच्या परंडा मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडून उमेदवारांची घोषणा। ठाकरेंकडून रणजित पाटील तर शरद पवार गटाकडून राहुल मोटेंच्या नावाची घोषणा। परंड्यातून ठाकरे गटाचे रणजित पाटील निवडणूक लढण्यावर ठाम। आपल्याकडे एबी फॉर्म, निवडणूक लढणारच रणजित पाटील यांची भूमिका। महादेव जानकरांच्या रासपची 65 जणांची पहिली यादी जाहीर। गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टेंना उमेदवारी, तर बारामतीत संदीप चोपडेंना उमेदवारी। जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल। तसंच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकरणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवर गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजना राबवता आणि बहिणींचा मानसन्मान करता येत नाही। जयश्री थोरातांची सरकारवर टीका। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, दुसरीकडे महिलांवर बोलायचं। बाळासाहेब थोरात यांची टीका। पक्षीय भेद विसरून घटनेचा निषेध व्हावा, वसंतराव देशमुखांवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी। वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जयश्री थोरात बहिणीसारख्या अशी वक्तव्य सहन केली जाणार नाहीत। मात्र या प्रकरणात सुजय विखेंची बदनामी नको, बावनकुळेंचं वक्तव्य। राज्य महिला आयोगानं वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची घेतली दखल। पोलिसांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना। जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संगमनेर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन। थोरातांच्या समर्थनार्थ तांबे कुटुंबियांचा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। माहीमचे मनसे उमेदवार अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, आशिष शेलारांचं वक्तव्य। सदा सरवणकरांना विरोध नाही, पण महायुती म्हणून आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, शेलारांचं आवाहन। माहीममध्ये अमित ठाकरेंसाठी भाजप आणि शिवसेनेचं लॉबिंग। राज ठाकरेंपाठोपाठ दीपक केसरकरांनी घेतली सदा सरवणकरांची भेट। राज ठाकरे आणि आमचे चांगले संबंध, मात्र ही राजकीय लढाई। अमित ठाकरेंविरोधात महायुतीनं उमेदवार दिला, त्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर सोमवारी माहीमसाठी अर्ज भरणार। माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला, शिंदे आम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लावणार नाहीत असा विश्वास, समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया। माहीममधून सदा सरवणकर आणि अमित ठाकरे दोघेही 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। दोघांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार। मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी भाजपचे प्रयत्न। माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार। काँग्रेसमधील वरिष्ठांना डावलून वर्षा गायकवाडांनी खास असलेल्या लोकांना उमेदवारी दिली। धारावीत जे पक्षाचे सदस्यही नाहीत अशा ज्योती गायकवाड यांना फक्त वर्षा गायकवाड यांची बहीण म्हणून उमेदवारी दिली, काँग्रेसच्या अमित शेट्टी यांचा आरोप। महाविकास आघाडीमध्ये मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरे गटाकडे। भैरूलाल चौधरी जैन यांना उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा रिंगणार। शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुंबईतल्या जागांची रणनीती ठरवली जाणार। खासदार श्रीकांत शिंदे घेणार मुंबईतील मतदारसंघांचा आढावा। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नाही। कोपरी 5 पाखाडीत मतदारसंघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती। सायनमधून काँग्रेसकडून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं रविराजा नाराज। रविराजा काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत।
मुंब्रा बायपासवर राज्य उत्पादन विभागाच्या पथकाकडून 18 लाखाचा मद्यसाठा जप्त. ट्रकमध्ये चोर कप्पा तयार करून विदेशी दारूची तस्करी सुरू होती. कल्याण पूर्वेत धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिल्यानं ठाकरे गटात नाराजी. माझा फॉर्म गहाळ करून बोडारे यांना उमेदवारी दिली. ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांच्यात थेट लढत. शिवसेना उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी घरगुती वाद असले तरी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करणार. मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. शिवसेना उपनेते बबन घोलप यांचा राजीनामा. ठाकरे गटानं मुलाला योगेशला तिकीट दिल्यानं पुन्हा ठाकरे गटात केला प्रवेश. मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक पूर्वमधून गणेश गीते यांना उमेदवारी. गणेश गीते यांनी नुकताच भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला होता. नाशिक मध्य विधानसभेची जागा काँग्रेसला सुटेल. काँग्रेस नेत्या हेमलता पाटील यांचा दावा. मात्र नाशिक मध्य विधानसभेसाठी ठाकरे पक्षाकडून आधीच वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या आमदार अनिल गोटेंना उमेदवारी. 2 दिवसांपूर्वीच माजी आमदार अनिल गोटेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी. रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी पुन्हा एकदा लढत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जुन्नरमध्ये सत्यजित शेरकर यांना उमेदवारी. अजित पवार गटाचे अतुल बेनके यांच्या विरोधात रंगणार सामना. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात प्रचाराला केली सुरुवात. भावनिक राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत उत्तर देणार संजय काका यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी तासगाव कवठे महांकाळ मतदार प्रचाराला केली सुरुवात. भावनिक राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत उत्तर देणार संजय काका पाटील यांचं वक्तव्य. कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये 15 लाखांची रोकड सापडली. तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करताना रक्कम सापडली. जप्त केलेल्या कारचं गुजरातचं पासिंग. पुण्यातील बेताळ टेकडीवर नागरिकांकडून टेकडी वाचवा आंदोलन. टेकडी वाचवण्यासाठी भूमिका घेतली त्यांनाच मतदान केलं जाईल, नागरिकांचा निर्धार. राजरत्न आंबेडकर मनोज जरांगेंच्या मदतीनं उतरणार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात. राज्यातील 29 राखीव जागा लढवण्याबाबत जरांगेंसोबत चर्चा. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पुतण्या उभा ठाकणार. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला झटका. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपमध्ये. अनिल गावंडे अकोला जिल्ह्यातील अकोटमधून इच्छुक. यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं दिली पवन जयस्वाल यांना उमेदवारी. जयस्वाल 28 ऑक्टोबरला दाखल करणार अर्ज. राजकारणात गद्दार हा शब्द कुणालाही लागू होत नाही, गायत्री शिंगणे यांचं वक्तव्य. गायत्री शिंगणे भूमिकेवर ठाम. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेसाठी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी जाहीर. विद्यमान आमदार सहर्षराम कोरवटे यांचं तिकीट कापलं. स्थानिक सोडून बाहेरच्या कांबळे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पैसे घेऊन तिकीट विकलं. माजी आमदार विजय खडसे यांचा आरोप. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध ठाकरे गटाची लढत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 पैकी भाजपला केवळ एकच जागा. ठाकरेंच्या सेनेचे रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. बाळ माने आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यात लढत. पुणे सिंधुदुर्ग विमानसेवा आज रद्द. खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्याची वेळ.
हिंगोली विधानसभेत ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते नाराज. भाऊ पाटील गोरेगावकर समर्थकांनी घेतली बैठक. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता अर्जुन खोतकर यांच्यावर टीका. 20 वर्ष आमदार आणि 10 वर्ष मंत्री असतानाही खोतकर यांनी काय आणलं? गोरंट्याल यांचा खोतकरांना सवाल. धाराशिवमधील उमरगा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुलेंनी घेतली जरांगेंची भेट. 3 वेळा आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात. 5 वर्षात भाजप आमदार मेघना बोर्डीकरांच्या संपत्तीत 3 पटीनं वाढ. त्यांच्यावर एकूण 7,74,00,000 कर्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.